महत्त्वाच्या घडामोडी पुन्हा एकदा। कोल्हापूर महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवरून महाविकास आघाडीमध्येच दोन मतप्रवाह तयार झालेत। काँग्रेसकडून प्रारूप प्रभाग रचनेला विरोध करण्यात आलाय। सत्तेचा वापर करून प्रभाग रचना पाडल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय, तर ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र या प्रारूप प्रभाग रचनेचं स्वागत केलंय। त्यामुळे महाविकास आघाडीमध्येच प्रारूप प्रभाग रचनेवरून फूट पडल्याचं चित्र आहे। दरम्यान कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचं काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होतं। राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या कार्यक्रमानुसार 12 ऑगस्टला ही प्रभाग रचना पाठवण्यात आली होती। त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानं प्रभाग रचनेचं प्रारूप अंतिम करून 3 सप्टेंबरला प्रसिद्ध केलं। या प्रारूप प्रभाग रचनेनुसार शहरात आता 20 प्रभाग आणि 81 नगरसेवक असतील। 4 सदस्यीय प्रभाग आहेत। 19 प्रभागांमधून प्रत्येकी 4 तर शेवटच्या 20 क्रमांकाच्या प्रभागातून 5 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत। परभणी महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना देखील जाहीर करण्यात आली आहे। परभणी शहरात एकूण 16 वॉर्ड्स असून 65 प्रभाग आहेत। महत्त्वाचं म्हणजे 2017च्या निवडणुकीनुसारच ही प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे। त्यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही। 15 वॉर्ड्समध्ये 4 तर एका वॉर्डमध्ये 5 जण जागा असणार आहेत। 15 सप्टेंबरपर्यंत या प्रभाग रचनेवर हरकती घेता येणार आहेत। या प्रारूप प्रभाग रचनेची माहिती महानगरपालिका वेबसाईट तसंच प्रभाग समिती कार्यालयात नकाशांसह लावण्यात आली आहे। तर मीरा भाईंदर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे। यानुसार मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात एकूण 24 प्रभाग निश्चित करण्यात आलेले आहेत। यामध्ये 23 प्रभाग 4 सदस्यीय तर 1 प्रभाग 3 सदस्यीय असेल। 5 सदस्यीय प्रभागांचा समावेश यावेळेस करण्यात आलेला आहे। या रचनेनुसार एकूण 95 नगरसेवकांची निवडणूक होणार आहे। 15 सप्टेंबरपर्यंत हरकती किंवा सूचना मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांकडे लेखी स्वरूपात सादर करता येतील। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती नोंदवण्याची मुभा आता संपली आहे। 128 नगर सदस्यांसाठीच्या 32 प्रभागांमध्ये एकूण 318 हरकती नोंदवण्यात आल्या। पैकी शेवटच्या दिवशी 276 हरकती प्राप्त झाल्या। त्यातच शेवटच्या तासाभरात हरकती देण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती। मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा सध्या तोडगा निघण्याच्या मार्गावर असताना ओबीसी समाज मात्र सरकारवर नाराज आहे। अशातच सरकारला तारेवरची कसरत करावी लागते। यावर भाजपचे राज्यस्तरीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता प्रश्न सोडवला जाईल असा विश्वास दाखवलाय। महायुतीचं सरकार वारंवार हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न देता दोन्ही समाजाला न्यायिक भूमिकेतून न्यायालयामध्ये टिकेल अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी मुंबईत आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं। त्यांच्या पाठोपाठ आता मुंबईत दिव्यांग बांधवांचा सुद्धा मोर्चा धडकणार आहे। दिव्यांगांचं मानधन 6000 रुपयांचं करावं या मागणीसाठी बच्चू कडूंनी आंदोलनाची हाक दिली आहे। सरकारला खाली खेचण्याच्या आंदोलनासाठी वर्गणी जमा करा असं आवाहन बच्चू कडूंनी केलंय। तसंच 7 दिवसांचा शिधा जमा करून मुंबईत आंदोलन करू असंही यावेळी कडू म्हणाले। दिव्यांगांसाठी सरकार वेळ देत नसेल तर सरकारला खाली खेचता आलं पाहिजे असं आव्हान बच्चू कडूंनी दिलंय। आपलं जेवण आपल्याला सोबत घेतलं 7 दिवसाचं आणि आमच्या यातूनचा कायदा जे काही आपण आणा त्याचा शब्द जर वर्गणी केला मी सांगतोय सरकार एका दिवशी हल्ल्याशिवाय राहणार नाही। याला कोण पाय आहे त्याच्यासाठी त्याला कोण डोळे नाही। या लोकांसाठी सरकारला समोर येत नसतं तर सरकारला खाली खेचता आलं पाहिजे। वर्गणी घेऊन करता येईल का? लोक गणपतीची वर्गणी करता नाही करत गावात करते ना, दुसऱ्या देवीची वर्गणी करते नाही करत। संजोग वाघेरे हे पुन्हा एकदा राष्ट्रवादीत घर वापसी करतील अशी जोरदार चर्चा रंगली आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी संजोग वाघेरे यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला होता। त्या निवडणुकीत वाघेरे यांचा पराभव झाला होता। आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी थेट संजोग वाघेरे यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली आहे। या भेटीमुळे संजोग वाघेरे पुन्हा एक राष्ट्रवादीत घर वापसी करणार का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे।
गणेशोत्सवात उद्योगमंत्री उदय सामंत हे मुंबईत वांद्रे येथील गणेश मंडळाच्या गणपती दर्शनाला आले असता उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली। यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पायाजवळ फटाक्यांचा पाऊस फुटला आणि आग लागली। उदय सामंत यांच्या पायाजवळच आगीनं भडका घेतला होता। मात्र प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षकांनी उदय सामंतांना आगीपासून वाचवलंय। म्हाडा नाशिक मंडळातर्फे 478 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे। ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जयस्वाल यांच्या हस्ते सोडतीचा गो लाईव्ह समारंभ पार पडला। हिंसाचारामुळे पोळलेल्या मणिपूरचा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 13 सप्टेंबरला दौरा करणार आहेत। हिंसाचारानंतर प्रथमच पंतप्रधान मणिपूरचा दौरा करतायत। पंतप्रधान मोदी हे जगभर जातात पण मणिपूरला जात नाहीत असा विरोधकांनी सातत्यानं आरोप केला होता। पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी राज्यात शांतता निर्माण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झालेत। काल सस्पेन्शन ऑफ ऑपरेशन्सवर केंद्र सरकार, मणिपूर सरकार, कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन, युनायटेड पीपल्स फ्रंट यांच्या प्रतिनिधींनी करार केला। विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग 2 वरील वाहतूक आता सुरळीत करण्यात आली आहे। या महामार्गावरून प्रवासी आणि आवश्यक सामानाची वाहतूक करता येणार आहे। शांती प्रक्रियेतलं एक महत्त्वाचं पाऊल हे समजलं जात आहे। जोधपूरमध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक होणार आहे। 7 सप्टेंबरपर्यंत आरएसएसची बैठक असेल। या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत देखील उपस्थित असतील। त्याशिवाय 32 संघटनांचे पदाधिकारी देखील बैठकीला उपस्थित राहतील। संघाचं कार्य, आगामी योजना यावर मोहन भागवत मार्गदर्शन करतील। ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सरिता खानचंदानी यांनी 6व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती। आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये धनंजय बोडारे, शिवानी फाळके, उल्हास फाळके, जिया गोपलानी आणि राज चांदवानी यांची नावं नमूद करण्यात आली आहेत। सर्वांनी विविध कारणांनी मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सुसाईड नोटमधून करण्यात आलाय। या प्रकरणाची पुढील चौकशी विठ्ठलवाडी पोलीस आता करतायत। वाढवणा पोलीस ठाणे हद्दीत तिरू नदीत सुटकेसमध्ये सापडलेल्या अज्ञात महिलेच्या खुनाचा उलगडा लातूर पोलिसांनी केलाय। मृत महिलेची ओळख पटली आहे। फरीदा खातून असं मृतिकेचं नाव आहे। तिचा पती जिया उल हक याने परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून 4 साथीदारांच्या मदतीनं तिचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये घालून नदीत फेकून दिला होता। या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जिया उल हक आणि या गुन्ह्यात त्याला मदत करणारे त्याचे जे 4 साथीदार आहेत, या सर्वांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून या आरोपींना कोर्टासमोर हजर केल्यानंतर मेहरबान कोर्टानं या आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं महत्त्वाचे पुरावे सुद्धा आपल्याला प्राप्त झालेले आहेत। कोल्हापूरच्या हनुमान नगरमध्ये मित्रानंच आपल्या मित्राची हत्या केली। 70 वर्षीय व्यक्तीनं किरकोळ वादातून आईवरून शिवी दिली। यानंतर वाद झाला आणि चंद्रकांत शेळकेनं मोहन पवारची हत्या केली आहे। या प्रकरणी संशयित आरोपी चंद्रकांत शेळके या 73 वर्षीय वृद्धास पोलिसांनी अटक केली आहे। ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा नंबर 1 या अनधिकृत 4 मजली इमारतीवर महानगरपालिकेनं कारवाई केली। 4 मजली इमारत महापालिकेनं जमीनदोस्त केली। मात्र आजूबाजूच्या इमारतीला त्याचा परिणाम झाल्यामुळे स्थानिक आणि महानगरपालिका अधिकारी यांच्यात वाद झाला। सध्या इमारतीचा मलबा हटवण्याचं काम ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे। काल भोसरीमध्ये एक अजबच प्रकार घडला। शोरूममधून नवीन 4 व्हीलर घेतल्यानंतर गिअर आणि ब्रेकचा अंदाज न आल्यानं गाडीवरचा ताबा सुटला आणि 4 व्हीलर थेट दुभाजक आणि रस्ता ओलांडत गेली। यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। लाडक्या बाप्पाच्या निरोपाची आता वेळ आली आहे। 6 सप्टेंबर रोजी शनिवारी गावोगावी आणि घरोघरी बाप्पाला वाजत गाजत निरोप दिला जाईल। मुंबईसह राज्यभरात गणपती विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठी मोठी तयारी करण्यात आली आहे। तत्पूर्वी मुंबईतील सर्व मोठ्या गणपती मंडळांमध्ये भक्तांची मोठी गर्दी बघायला मिळते। लालबागच्या राजाच्या चरण स्पर्शाची रांग काल रात्री 12 वाजता बंद झाली, तर मुखदर्शनाची रांग आज रात्री 12 वाजता बंद होणार आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। मागील 8 दिवसांमध्ये गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लाखो भाविकांना लालबाग येथे हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं। आता लालबाग चरणी जी चरण स्पर्शाची लाईन होती ती आता कालपासूनच बंद करण्यात आलेली आहे। आता आज दुपारी 12 पासून
मुखदर्शनाची जी रांग आहे ती देखील बंद होणार आहे. तत्पूर्वीची ही गर्दी जी आहे ही सकाळच्या सुमाराची आपण मुखदर्शनासाठीची गर्दी पाहतोय. लाखो भाविक 10 दिवसामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. मागच्या 8 दिवसांमध्ये दर्शनासाठी 24 तास या रांगा सुरू होत्या. आता मात्र चरण स्पर्शाची रांग आहे ती बंद करण्यात आलेली आहे. आता केवळ मुखदर्शनासाठीची जी रांग आहे ती आता या ठिकाणी सुरू आहे आणि ती देखील आज दुपारी 12 वाजता होणार आहे आणि उद्या सकाळी लवकर विधिवत पूजा झाल्यानंतर विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. कॅमेरामन मनोज जयस्वाल, निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. तर पुण्यात देखील प्रमुख गणपती मंडळं विसर्जनाची तयारी करतायत. पारंपरिक गणपती विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय. त्याआधी दर्शनाचा आज शेवटचा दिवस असल्यानं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली आहे. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात. पुणेकरांचा लाडका बाप्पा असलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात नाही तर त्यांच्या सभा मंडपात माझ्या मागची जी गर्दी बघतीये ती सकाळी 7 वाजताची गर्दी आहे आणि ही सगळी गर्दी काल रात्रभरापासून अशीच कायम आहे. आज शेवटचा दिवस आहे, अर्थातच उद्या बाप्पा आपल्या घरी जाणार आहे. 10 दिवसांचा पाऊणतार घेऊन बाप्पा घरी जात असल्यानं आजचा शेवटचा दिवस आहे जो बाप्पा दर्शन घेण्यासाठी सगळे पुणेकर आहेत ते आतुर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागचे 10 दिवस याच बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शनिवार रविवार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झाली होती आणि त्यानंतर रोज रात्री देखील मध्यरात्री देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी गर्दी केली होती. मात्र आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी बाप्पाचा हा चेहरा आहे, बाप्पाचं हे रूप आहे आपल्या मनात साठवून घेण्यासाठी, आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी सगळे पुणेकर आहे ते गर्दी करताना दिसत आहेत. कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. आणि या बातमी